मस्त हिरवगार वातावरण आहे, मस्त पाऊस पण झालाय. अशा पावसामध्ये ना मस्त बटाट्याचे भजे, वडे, गरम चहा प्यावंसं वाटतोय. कधी आता काय माहिती यांना कधीच पाठवलं वडे आणायला. मोसम निघून जा गेल्यावर काय मजा नाही मग ते खाऊन. अरे लय वेळ लागलाय हा. गरम गरम वडे आणले. मम्मी कधीची वाट बघत असेल आपली. हा मस्त आज पाऊस झाला आहे ना. मस्त आज आहे ना मस्त हिरवगार वातावरण झाले. पाऊस झाल्यामुळे तर खूपच आनंद झालाय. एकदम थंड चिल वातावरण आहे ना. थंडी वाजून राहिली मला. मम्मी काय करू राहिली. मम्मी काय करू राहिली. अगं तावाली वाट पाहता पाहता निमित केस माझे डोळे झाले खरंच. हा हे बाय. अगं तिथं आहे ना गरम गरम होत होते. पाऊस झाला ना तिथं एवढी गर्दी होती. प्रत्येक जण असा भुकेला होता. कुणी म्हणतं 10 वडे द्या, कुणी म्हणतं 20 वडे द्या. कशी तरी आपल्याला 8 वडे घेऊन आलो आपण. 8 वडे आणले. 8 एवढे कोण खाईल. आपण 4 जण आहे. 2-2 येतील ना वाट्याला आपले. असं आहे का. हा अरे तो एकच खातो ना. नाही रे 2 4 6 8 बरोबर. तू म्हटली होती कांद्या भजे ना. कांदा भजे काय नव्हते तिथं बरं का. फक्त पावडे आणि वडापावच होता. मग पावडेच आणले फक्त. भजे पाहिजे नव्हते. अशा वातावरणात भज्यांची टेस्ट आहे ना एकदम मस्त लागते. हा पप्पा चहा अशा वातावरणात आहे ना चहा आणि भजे खायला खूप मस्त वाटत आहे ना. असं म्हणजे खाऊशी वाटतं अशा वातावरणात. पप्पा खरंच ते बोलती ते खरंच. मग खोलायचे काय घेते आता. खोल ना आता. लय तोंडाला पाणी सुटले. भजे नव्हते का. नव्हते हो. जाऊ दे मम्मी. पप्पाने आणले नाही तू घरी बनव. हा ना. अशा वातावरणामध्ये ना बाहेर येऊन खाण्यात मजा असते ना. ते घरचं पण चांगलं नाही लागत माहिती का. खाली बसलो असतो पण खाली लय पचपच झाली. गाडीतच खोल. गाडीत बसू ना आपण. नाही खोली तर गाडीमध्येच खाऊ आपण. आणलं का चटणीला. आईला गर्दीची एवढी होती. काय घ्यावं काय नाही विसरून गेलो. गुडे तू बस ना माग. बस माग. अरे असं ठेव रे. असं ठेव बाहेर का. बस 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 सगळे नऊ काढून दारापूर चुकवून जात. ती चटणी तू याच्यात टाकते का पिशवी. गार झाले का ग. हा थोडेसे गार झाले. वातावरणाच लय गार आहे ना. आणि यायला मला 10 मिनिटं लागले ना. गाडी घेऊनच जायला पाहिजे होतं पण तिथं ना पावसामुळे लय ट्रॉफिक झाली होती. त्याच्यामुळे तुला इथं थांबवलं. असे भजे ना असे कडेतून बाहेर आले का लगेच तसेच बेलगावा खायला आहे ना. तरच चांगले लागत. कुरकुरीत पावडा. पावडा घ्या आता. बसा घ्या खाऊन तुम्ही. भजे म्हणते मी वडे वडे. घे गुडे कर बोने कर. आरोला चटणी काढून दे ना अशा व्यवस्थित. मस्त आहे ना. अप्रतिम. वाव चटणी लय मस्त आहे. ती सोडून दे ना लाल चटणी आरवला. सॉस आहे सॉस. रेड सॉस. ते फुलपात्र द्यायचं विसरलो मी. ते घ्यायचं त्याच्याकडून. वाटी घ्यायला देता का ते. हा मग हा बाय. हे वडे आणि ही मिरची. मिरचीला फिक्की बर का. मम्मी खाऊन पाहते. खाऊन पाहिजे. पप्पा कुठे बोला दे. तिकट आहे. तिकट आहे. पाणी नाही बरं का इथं. अरे पाणी नाही इथं. हा पाण्याची बॉटल घ्यायला पाहिजे होते आहे ना. घे काय मिरची नको फक्त. आरो कुठं बसलाय. तिकट लागलं. इथं पाणी भेटेल का कुठं. पाणी नाही आता इथं. वावरामध्ये आहे गडोळ पाणी. यार पा लवकर पडून पिऊ आपण पाणी. मस्त लागली मिरची. एवढी तिकट नाही ना. माहिती तिकट होती. टेस्ट. तुम्ही कसं ना खायला आता गार होऊन जाईल ना. हा खातो ना. गार वातावरणामध्ये भारी वाटत आहे ना. मग त्याच्याबरोबर चहा पाहिजे नव्हता. गवती चहाचा तो बी. गवती चहा पाहिजे. मम्मी घरी किती भारी चहा बनवते तसं पाहिजे. चहा मध्ये वेलची टाकी ना त्याच्यामुळे चहाला चव यायला लागली आता. नाही वेलचिनी नाही दालचिनी. दालचिनी का. भारी चव यायला लागली आता चहाला. दालचिनी नाही खावा माणसाने चांगली राहते. नुसतं बुक्कीचं चहा मला अजिबात आवडत नाही. यो भरे आहे ना इथं.
हे बघ इकडे. एकच नंबर व्ह्यू आहे ना. आता थंडी वाजायला लागली मला. पप्पा मी बसू पण शिकलो आता इकडे. हा? मला बसायला जागा पण झाली. झाली का? वडे संपले ना. व्ह्यू म्हणजे व्ह्यूच आहे ना. छान आहे एकदम. झाड बिड सगळं छान लावले. पहिलं आम्ही इथून यायचं बघा आरो शाळेमध्ये इथून जायचो आम्ही. कुठून? इथून जायचो या रस्त्याने शाळेत. पण पप्पा तुम्हाला इथून पण लांबच पडायचं ना शाळा. हा लांबच पडायची ना 2 किलोमीटर पडायची. या रस्त्याने जायचो आम्ही शाळेमध्ये मळ्यातून. आणि तिकडून पण 2 किलोमीटर ना. हा तिकून बी 2 किलोमीटर इकून बी 2 किलोमीटर. पण हा रस्ता चांगला होता त्या रस्त्यापेक्षा. नाही आता झाला. पाहिलं लय खतरनाक रस्ता होता. हो का? हे आता चांगलं झालंय. खतरनाक म्हणजे लय खराब होता बुवा असा. खडखडीचा रस्ता होता. हो ना. बरं झालं आपल्या गल्लीतला रस्ता झाला. रस्ता झाला असता ना. वडा उरला बरं की. खाऊन घ्या. मला नाही खायचं बरं का. का बरं? नाही नाही मला नाही खायचं. हा ना. गरम गरम मजा राहते. गार झाले आता ते. अहो गरम आहे. नाही काय तू तुझ्यासाठी. हो बापरे, लय मोठी गाडी गेली आपल्यापासून. ट्रॅक्टर खडखड वाजत गेला. हा ना. माझी चप्पल घरी विसरून आलो. दीदीची चप्पल घातली आणि आली ती प्रॉपर. हो का? माझी चप्पल आहे. 7 नंबर चालले लागला मला आता. 7 नंबर. एवढा मोठा पाय झाला माझा. आरवची हाईट आहे ना रपा रपा वाढून राहिली आता बरं का. माझ्या खांद्याला लागायला लागला आता. ते आरव तुझी जानू सापडली का? तू सापडायला आला होता ना. जानू बाबू सोन्या. तुझी सोना कुठे आरव? लाल चटणी पिऊन येऊ का आरो? अरे कसं म्हणशील रे तू परत? अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या बिना मी राणी. बरं ऐक, अश्विनी लोक घेऊ तुझ्या वर्गातल्या एखाद्या पोरीचं नाव तर घे तुला जी आवडत असेल ती. मी सांगू का? सांगू बस. आरो आता सांगितलं असतं पण जाऊन दे. तिकट नाही लागलं कोणाला. पाणी नाही बरं का. घरी जायला आपल्याला 10 मिनिटं लागल. नाही ना. उलट फिक. थंड व हवेशीर खायला कसं वाटलं? मस्त वाटलं ना. खाली बसून खाल्लं असतं तर याच्यावरून चांगलं वाटलं असतं. पण कसं आहे आपल्याला बघून लोक थांबले असते. लोकायला वाटलं काय यांची काय दारू पार्टी चालली काय. त्यामुळे आपल्या आपल्या गाडीमध्ये डोक्याला ताण नाही. काय वाटतं? बाकी नाही काय दुसरं. आणि गाडीमध्ये उलटी मजा आली आहे ना आहे की नाही. खाली जरा बसला असता ना मस्त मांडे बिंडे घालून मस्त खाल्ला असता आपण खाली. आता इथं मांडीच घाली ना तू. आणि गाडीमध्ये बसून जेवायची फिलिंगच वेगळी असते आहे ना. रोज घरात जेवता ना. कधी नव्हत बाहेर जेवायला मजा येते. टेस्टी. तुमच्या पाठीमागचा व्ह्यू पहा किती खतरनाक आहे. डोंगर. गुलाबी संध्याकाळ म्हणतो याला. सन पाय ना लपलाय इकडं कुठंतरी. सनराईज झाला तो. सनसेट. सनसेट. हा सनसेट झाला. सनराईट नाही. ब्राईट. सन ब्राईट म्हणता ना. काय माहित नाही मला ते. सनसेट. सनसेटच म्हणतो. संपलं. संपला काय रे? लागलं शीट. सीट लागलं. हा. पाप कान तुरंत. झूठ बोले कबा खाते. झूठ नहीं बोल रहा हूँ मैं. काय होतं? गाजर खायचे होते मला. काल आणले ना बाजारातून. घरी आहे ना लागल तेवढे. त्याची ते आहे ना गाजर जमिनीमध्ये पुरवणारे आणि डबल गाजर येतील. आता नाही येणार ते. मग केव्हा असं झालं 100ची नोट टाकली ना 1000ची उगवली. आता हे झालं की आवरण लवकर निघायला आपल्याला. आरवचं उरलंय ना. कुठं आहे? माझं नाही भोय. मला लय ताण लागले. पहिलं पाणी पाहिजे मला. तुम्हाला पाणी प्यायचंय का? हा इकडे मला आहे ना त्या मळाच्या नको. विहीर. सर्दी होईल. विहिरीच्या पाण्याने ना सर्दी होईल. आपल्याला सवय नाही. हो ऐका ना. इकडं कोणी ओळखीच आहे का? सगळं ओळखीचेच ना. जाऊ ना मग पाहुणे एखाद्या घरी. नको नको. चहा नाश्ता काहीतरी करून जा. नाश्ता झालाय फक्त चहाचा पा.
नको आता घरीच जाऊ आपल्या घरचा चहा नेहमी पेतो, असं पाहुणे गेल्या मजा येते चहा प्यायला. नको नको बस एवढंच लय झालं आपलं. पण मला आहे ना बाहेरचं गोड नाही लावत, घरचंच है ना. किती जोरात डेकर आलं, हा किती जोरात डेकर आलं. बरं चला आवरा पटापट आवरा. सकाळचं पिशवीत टाक सगळं. पप्पा मी चालू बरं की तिकडे. नको नको अरे नको जाऊ, कुठंच जाऊ नको. नको शांत बेस. इथं राखणदार राहते बघा, बोलतील ते आपल्याला. राखणदार का? हा इथं रूम मध्ये राहते. पाठीमाग काय हो इकडे? नर्सरी रोप तयार होते इथं. काय समोर रोप कसली तयार होते? फ्लावर, कोबी, मिरची. इथं तयार होतं. टमाटे, बटाटे, कोथिंबीर, शेपू. आणि पप्पा इथं नारळाचं झाड किती मस्त लावलंय. नारळाचे शोचे झाड आहे. हा तिकडं पुढे आहे. इथं पण यो भारी ना. चला ना पप्पा थोडं मध्ये जाऊ. नको नको थोडस मध्ये जाऊ. बरं निघायचं का आता? 2-3 फोटो काढा ना आमचे. हा फोटो काय आला कुठं गाडीत? किती भारी view. का मस्त व्ह्यू आहे. अशा वातावरणात फोटो काढला आठवण तयार होऊन पप्पा मी गो टू टॉयलेट. जाईन तर झाडाचं कशी. टॉयलेट. जसं काय तुम्ही टीचर आहे आणि तो स्टुडंट आहे, तो तुम्हाला विचारते आहे. बरं आता कसं झालं, जेवण व्यवस्थित झालं ना? पोट भरलं. हा नको काय उद्योग करू. पोट भरलं माझं. पोट भरलं ना तुझं, भरलं ना. माझं पण पोट भरलं. बरोबर. पोट भरलं का? हा मग फक्त चहा पाहिजे होता आहे ना. मजा आली असती. मजाच आल्या. साखर बुकी ना गाडीमध्येच ठेवायची एक पातेलं फक्त. मग गॅसचं ठेवावं लागेल मग. नाही हो, विटाची चोल करून. विटाची चूल करून. हा सरपण गोळा करून आणि आणि काडी पण जरुरी. अरे अर्पित आहे ना, सरपण गोळा करून आणीन, मी चूल बनवीन, चहा ठेवीन आणि कोरा चहा पेशन नाही दुधाचा. दूध नासन ना ती का? माझे केस. बरं चला निघायचं का आता? चला बसा मग, बसा गाडीत. मी चालू आहे बरं का. बसा बसा. चहा प्यायला कुठे नेणार आहे? हॉटेलात नेतो. चला आता बसा. चल बस मम्मी. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.